जय शिवराय मित्रांनो, राज्यातील गेल्या 4 ते 5 वर्षापासूनची सततची नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। खरीप हंगाम 2025 मध्ये तर अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे शेतकऱ्यांची पिकं हातातून गेलेली आहेत। शेतकऱ्यांकडे कुठलाही उत्पन्नाचा स्रोत या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मोठी मागणी या पार्श्वभूमीवरती झालेली आंदोलनं यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 30 जून 2026 पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला पुन्हा दुजोरा देण्यात आलेला आहे। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत अशा प्रकारे सांगितलं जात आहे। आणि याच्यामध्येच आता आणखीन एक भर पडलेली आहे, ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भातील, कर्जदार शेतकऱ्यांच्या माहितीच्या संदर्भातील जुळवाजुळव करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असेल, लातूर जिल्ह्यामध्ये असेल, डीसीसी बँकांच्या माध्यमातून जे काही थकीत कर्जदार असतील किंवा चालू कर्जदार असतील, या कर्जदार शेतकऱ्यांच्या माहितीची जुळवाजुळव करायला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून एक कर्जमाफीच्या संदर्भातील जीआर निर्गमित केलेले आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती किंवा कोणत्या कर्जदाराची कर्जमाफी करायची आहे, याच्यासाठी निकष काय लावायचे, पात्रतेच्या अटी काय असतील किंवा कोणाची करायची कोणाची नाही करायची, हे सर्व ठरवण्यासाठी एक अभ्यासगट समिती नेमण्यात आलेली आहे। ज्या समितीच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर केला जाणार आहे। आता हा अहवाल सादर केला जात असताना राज्यामध्ये थकीत शेतकरी किती येतं, कर्ज कुठल्या स्वरूपामधली येतं, कधीपासूनची थकीत आहे, चालू वर्षाची किती थकीत आहे, नेमका ही आकडेवारी सुद्धा महत्वाची आहे। आणि याच आकडेवारीच्या अनुषंगानं बँकांच्या माध्यमातून केली जाणारी जुळवाजुळव, जी काही आकड्याची जुळवाजुळव आहे ती सुद्धा त्याच प्रकारची दिसून येत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून जी काही थकीत आणि चालू कर्जदार आहेत त्यांच्याकडून कर्जासाठी गहाण देण्यात आलेला 7/12/8, आधार कार्डचे झेरॉक्स, खाते नंबर, मोबाईल नंबर, शेतकऱ्यांची जी सेव्हिंग अकाउंट असतील त्याचे नंबर, फार्मर आयडी, याचप्रमाणे मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असेल, अशा प्रकारचे कागदपत्र जुळवाजुळव करायला सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारच्या जी काही कागदपत्राची आहे ती माहिती घ्यायला सुरुवात करण्यात आली। अर्थार्थी यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं होतं की जी काही राज्यस्तरीय बँकर समिती आहे याच्या माध्यमातून जवळजवळ 31,000 कोटी रुपयाची शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत असल्याची माहिती देण्यात आलेली होती। आता याच्यामध्ये चालू वर्षातील कर्ज मोठ्या प्रमाणात बाकी आहे आणि या पार्श्वभूमीवरती ही आकडेवारी गोळा करून शेतकऱ्यांची नेमकी कर्जदार शेतकऱ्यांची, थकीत कर्जदार शेतकऱ्यांची आकडेवारी काय, त्यांच्याकडे कर्जाच्या रकमा किती आहेत, याचबरोबर त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय, या सर्व बाबींचा या ठिकाणी अभ्यास केला जाऊ शकतो। अशाच प्रकारची या ठिकाणी शक्यता आहे आणि याच्याच आधारे आता पुढील कर्जमाफीच्या काय काय अपडेट येतात किंवा कशा प्रकारे ती कर्जमाफी केली आहे ही या ठिकाणी दिसणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक आकडेवारी जुळवाजुळव करायला सुरू झालेली आहे। आपल्या जर डीसीसी बँकेच्या माध्यमातून, आपल्या सोसायटीच्या माध्यमातून जर अशा प्रकारची काही कर्जाच्या संदर्भातील मागणी, त्याच्या कागदपत्राच्या संदर्भातील जर मागणी केली जात असेल तर ती देऊन या बँकांना, या सोसायट्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर कर्जमाफी झाली आणि त्याच्यासाठी जर ही आकडेवारी घेतली जाणार असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं पुढे भविष्यामध्ये नुकसान होणार नाही। धन्यवाद।